पंचायत समिती सभागृह उद्घाटनावरून महाविकास आघाडीचा दणका, स्वतंत्र उद्घाटन करून भाजपवर टीकास्त्र. पंचायत समितीच्या नूतन सभागृहाच्या उद्घाटनावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने स्वतंत्रपणे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार भूमिका घेतली. यावेळी खासदार विशालदादा पाटील, आमदार जयंत पाटील, इंद्रिस नायकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, मोहन वनखंडे, शालिवाहन शिंदे, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती स्नेहल मोरे, वर्षाताई कांबळे, मीना पाटील, विजय पाटील, सचिन कांबळे, अशोक मोहिते, बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील, दिलीप बुरसे, सुलेमान मुजावर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर आणि उपसभापती ललिता शेजू यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. तसेच पंचायत समिती सदस्य सूरज मगदूम, सुजाता पाटील, शोभा मोहिते, गायत्री घोरपडे, संयोगिता कोळी, रिदा मुजावर, सुप्रिया तवटे, स्नेहल पाटील आणि अरविंद सपकाळ हे उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका करत पंचायत समिती सदस्यांना विश्वासात न घेता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचा आरोप केला. सदस्यांची नावे डावलून आणि लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान न देता उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या निषेधात महाविकास आघाडीने स्वतंत्र उद्घाटन सोहळा आयोजित करून सभागृहाचे उद्घाटन केले. खासदार विशालदादा पाटील, इंद्रिस नायकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि मोहन वनखंडे यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकार व भाजपवर टीका केली. पंचायत समिती सर्व सदस्यांची संस्था असून कोणत्याही सदस्याला डावलून निर्णय घेणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान भाजपकडून अधिकृत उद्घाटन होणाऱ्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीचा बहिष्कार कायम राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याचवेळी सभागृहाचे नामकरण वसंतदादा पाटील असे करण्यात आले असल्याचे सभापती तन्वी कमलेकर यांनी जाहीर केले.